हिंदू धर्मरक्षणासाठी आम्ही नेहमी अग्रेसर. अक्षय कर्डिले यांचे प्रतिपादन. मिरी येथे नवनाथ जागृती यात्रेचे उत्साहात स्वागत. धर्मजागरण ट्रस्टच्या वतीने हिंदू जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या चलो मच्छिंद्र गोरख आया या नाथ जागृती यात्रेचे सोमवारी सायंकाळी कानिपनाथांचे वास्तव्य राहिलेल्या जागृत देवस्थान श्री क्षेत्र मिरी या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. श्री क्षेत्र गोरक्षनाथगड येथून सुरू झालेली ही यात्रा श्री क्षेत्र मडी मार्गे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड म्हणजेच मायंबाकडे जात असून मिरी या ठिकाणी या यात्रेचा सोमवारचा मुक्काम आयोजित करण्यात आला होता. यात्रा मिरीत दाखल होताच चैतन्य कानिपनाथ मंदिर परिसरात विधिवत महाआरती संपन्न झाली. त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कोरडे, डॉक्टर नंदकिशोर नरसाळे, भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, सरपंच श्रीकांत आटकर, मिरी येथील कानिपनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त तसेच हजारोंच्या संख्येने नाथभक्त, हिंदू धर्मरक्षक व मिरी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पश्चात हिंदू धर्मरक्षक म्हणून ओळख निर्माण केलेले त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी हिंदू धर्मरक्षणाचा संदेश देताना सांगितले की काही ठिकाणी जिहादी प्रवृत्तींमार्फत हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर तसेच जमिनींवर देखील अतिक्रमण करून मालकी हक्क सांगण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु प्रत्येक वेळी हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन जिल्ह्यातील गुहा, मिरी, जवखेडे, राहुरी व मढी या ठिकाणी हिंदू धर्मविरोधी डावपेचांना यशस्वीपणे हाणून पाडले आहे. भविष्यात देखील ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मासाठी गरज भासेल त्या ठिकाणी आम्ही सर्वात पुढे नेहमी अग्रेसर राहूच, परंतु हिंदू म्हणून सर्वांनीच गटतट व राजकारण बाजूला ठेवून एकत्रित यायला हवे असे आवाहन कर्डिले यांनी केले. तसेच यावेळी बोलताना अक्षय कर्डिले यांनी पोलीस प्रशासनाने देखील चुकीच्या पद्धतीने हिंदू युवकांवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत अशी स्पष्ट भूमिका मांडली. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच काही लोक हे भूत काढण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचशा आपल्या नवनाथांच्या जिथं जमिनी आहेत, जिथं मंदिर आहेत, बऱ्याचशा या लोकांनी तिथं अतिक्रमण केलंय, बऱ्याचशांनी ताबामारी केलेली आहे. तर ती आपल्याला काढायची त्याकरता खरं म्हणजे आपण आलोत. आणि विशेष म्हणजे वक्फ बोर्ड जे चुकीचा कारभार करतंय त्याला खरं म्हणजे आपल्याला धाडा चुकवायचा आहे. त्याकरता खरं म्हणजे यात्रा आहे. तर आज आपल्या मिरी गावामध्ये अतिशय आनंद वाटतो की आपला सर्व सकल हिंदू समाज हा आपल्या नवनाथांसाठी एकत्र आलाय. हा खरं म्हणजे एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यामध्ये आपल्या धर्माच्या कुठल्याही व्यक्तीला कुठलीही अडचण आली तर आपण मनामध्ये न ठेवता असंच सगळ्यांनी एकत्र यावा आणि भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि मी येऊन देणार नाही हा शब्द आणि विश्वास त्या निमित्ताने देतो. आपला प्रत्येक श्वास हा आपल्या धर्मासाठी आहे आणि धर्म जर जिवंत आहे तरच आपण जिवंत आहोत. सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून आपण गट तट राजकारण हे सगळं बाजूला ठेवून एकत्र एकच गोष्टीसाठी यायचे, ते म्हणजे फक्त आपल्या धर्मासाठी. आणि तेच कार्य आपल्याला पुढे न्यायचंय. आणि आज मिरीमध्ये त्याच उत्साहाने ग्रामस्थ सर्वजण एकवटलेत. भविष्यातही आपली अशीच भगवी वाटचाल ही चालू राहील आणि आपल्याला कुठल्याच गोष्टीची कधी भविष्यात अडचण येऊन देणार नाही. आपण फक्त जिथं अशा चुकीच्या गोष्टी होत असतात तर त्या वेळी आपण लगेच त्या गोष्टी आमच्या कानावर घालाव्या म्हणजे आम्हाला त्याच्यावरती लगेच काम करता येईल एवढं या निमित्तानं सांगतो. दरम्यान मिरी येथे पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिनिधी सचिन नन्नावरे, मिरी.